नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांच्या मनात असतो. नवीन सायकल कशी निवडायची. आजकाल सायकलिंगची आवड खूप वाढत चालली आहे आणि खरं तर ही फक्त आवड किंवा व्यायामाचं साधन नाहीये. नाहीये बिलकुल. ही आपल्या रोजच्या जगण्याचा एक महत्वाचा भाग बनू शकते. म्हणजे बघा ना, इंधन वाचतं, पर्यावरणासाठी चांगलं आणि आरोग्य तर उत्तम राहतच. अगदी. आणि या सायकल निवडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला मदत करण्यासाठी आज आपण श्री रोहन मागदुम यांनी तयार केलेल्या एका सविस्तर मार्गदर्शिकेचा आधार घेणार आहोत. हां. रोहन मागदुम हे स्वतः एक ट्रायथलेट आहेत, कोल्हापूरचे अनुभवी सायकल स्वार आहेत, सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत आणि PhD स्कॉलर सुद्धा. म्हणजे सायकलिंग हे त्यांचं पॅशन आहे. हो, आणि त्यांनी अगदी म्हणजे सुरुवातीपासून सायकल निवडण्याचं मार्गदर्शन तयार केलं आहे. अगदी. आणि ही मार्गदर्शिका खरंच खूपच उपयुक्त आहे. कारण ती फक्त कोणती सायकल घ्यायची हे नाही सांगत, तर का घ्यायची, बजेट कसं ठरवायचं, कोणते भाग महत्त्वाचे आहेत आणि सायकल घेतल्यावर तिची काळजी कशी घ्यायची, या सगळ्याच गोष्टी येतात यात. अच्छा. म्हणजे अगदी फ्रॉम स्क्रॅच मार्गदर्शन आहे हे, असं म्हणायला हरकत नाही. उत्तम. चला तर मग रोहन मागदुम यांच्या या अनुभवातून तयार झालेल्या मार्गदर्शिकेच्या मदतीने सायकल निवडण्याच्या या रंजक चर्चेला सुरुवात करूया. पहिला टप्पा कोणता आहे? सुरुवात होते एका अगदी मूलभूत प्रश्नाने. सायकल नक्की कशासाठी हवी आहे? म्हणजे आपला मुख्य उद्देश काय? बरोबर. रोज ऑफिसला किंवा कॉलेजला जाण्यासाठी शहरातल्या रस्त्यांवर चालवायची आहे? हो. की मग वीकेंडला डोंगर दऱ्यांमध्ये म्हणजे जरा खडबडीत रस्त्यांवर फिरायला जायचंय? किंवा ऑफ रोडिंग ज्याला म्हणतात तसं काही. हो. किंवा कदाचित अगदी वेगवान रेसिंग किंवा लांब पल्ल्याच्या स्पर्धांसाठी एखादी खास सायकल हवी आहे का? बरोबर. उद्देश निश्चित करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण यावरच पुढचे सगळे निर्णय अवलंबून असतात, नाही का? हो ना. रोहन मागदुम यांच्या म्हणण्यानुसार एकदा का उद्देश स्पष्ट झाला की मग आपण बजेटचा विचार करू शकतो. बजेटचा मुद्दा आलाच. हो. त्यांनी ढोबळ मानानं काही गट पाडले आहेत बरं का. साधारणपणे समजा 5,000 रुपये ते 15,000 रुपयेपर्यंत एंट्री लेवल सायकली मिळतात, ज्या म्हणजे नव्याने सुरुवात करणाऱ्यांसाठी चांगले आहेत. आणि त्या पुढचे टप्पे म्हणजे जरा जास्त बजेट असेल तर? मग येतात मिड रेंज सायकली, साधारण 15,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत. यात खूप चांगले पर्याय उपलब्ध होतात, जे नियमित सायकल स्वार किंवा हौशी रायडरसाठी उत्तम आहेत. आणि तिसरा गट म्हणजे मग हाय एंड सायकली, ज्यांची किंमत 50,000 रुपयापेक्षा जास्त असते. बापरे. हो. या प्रामुख्याने प्रोफेशनल किंवा अत्यंत गंभीर सायकल स्वारांसाठी असतात. आणि हे सगळं बजेट जे आहे ना, ते मुख्यत्वे फ्रेमसाठी कोणतं मटेरियल वापरलंय आणि सायकलमध्ये जे कंपोनंट्स आहेत त्यांचा दर्जा कसा आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे उद्देश आणि बजेट हे सुरुवातीचे 2 फिल्टर झाले. यानंतर येतो सायकलचा आत्मा म्हणजे तिची फ्रेम. रोहन मागदुम यांच्या मार्गदर्शिकेत फ्रेम मटेरियलचे कोणते पर्याय सांगितले आहेत? हो. फ्रेम महत्वाची. मुख्यत्वे 4 प्रकारचे मटेरियल वापरले जातात. पहिला आणि सर्वात जुना प्रकार म्हणजे स्टील. स्टील. या फ्रेम्स कशा मजबूत असतात, दणकट असतात, पण वजनाला जरा जड असतात. किंमत कमी असते. आपल्या लहानपणीच्या ॲटलस, हर्क्युलिस याच मटेरियलच्या असायच्या ना? अगदी. पण यांना गंजण्याची शक्यता असते, त्यामुळे देखभालीची गरज लागते. आणि आजकाल जास्त लोकप्रिय कोणता पर्याय आहे? तो म्हणजे अलॉय किंवा ॲल्युमिनियम अलॉय. या फ्रेम्स स्टीलपेक्षा बऱ्यापैकी हलक्या असतात. अच्छा. गंजत नाहीत आणि किंमतही मध्यम असते. शहरातल्या वापरासाठी, रोजच्या प्रवासासाठी किंवा फिटनेससाठी हा सध्या सर्वात जास्त पसंतीचा पर्याय आहे. हो. रोहन मागदुम सांगतात की बहुतेक मिड रेंज सायकलिंगमध्ये हेच मटेरियल वापरलेलं दिसतं आपल्याला. आणि मग येतात ते हाय एंड मटेरियल्स म्हणजे महागडे. हो. तिसरं आहे कार्बन फायबर. हे मटेरियल अत्यंत हलकं आणि तितकंच मजबूत असतं. वा. यामुळे सायकल खूप वेगवान आणि रिस्पॉन्सिव्ह बनते. पण याची किंमत खूप जास्त असते. त्यामुळे रेसिंग किंवा प्रोफेशनल लेवलच्या सायकलिंगमध्ये याचा वापर होतो. आणि चौथा एक पर्याय आहे टायटॅनियम. त्याबद्दल काय? टायटॅनियम हे पण वजनाला हलकं, अत्यंत टिकाऊ आणि आरामदायी रायडिंगचा अनुभव देणारं मटेरियल आहे. ते गंजत नाही आणि त्याची लाईफ खूप चांगली असते. पण महाग असेल ना तेही? हो. किंमत कार्बन फायबर इतकी किंवा काही वेळा जास्तही असू शकते. पण ज्यांना वजनासोबत टिकाऊपणा आणि आराम महत्वाचा वाटतो, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. इथे रोहन मागदुम एक खास गोष्ट नमूद करतात. काही हाय एंड फ्रेम्स विशेषतः कार्बन फायबरच्या मोनोकॉक पद्धतीने बनवतात. मोनोकॉक म्हणजे ती एकाच साच्यातून तयार होते, त्यात जोड नसतात. यामुळे मजबूती खूप वाढते,
पण अर्थातच किंमतही जास्त असते. अच्छा, म्हणजे फ्रेम निवडताना वजन, टिकाऊपणा, किंमत आणि आराम या सगळ्याचा विचार करावा लागतो. बरोबर. अलॉय हा बहुतेक जणांसाठी चांगला मधला मार्ग दिसतोय. हो, अगदी. फ्रेमच्या नंतर सायकलचे इतर भाग येतात, ज्यांना कॉम्पोनंट्स म्हणतात. हं. यात काय काय महत्वाचं आहे? हो, कॉम्पोनंट्स. यात बऱ्याच गोष्टी येतात. ब्रेक्स, गिअर्स, क्रँकसेट, कॅसेट, व्हील्स, टायर्स, खूप काही. कॉम्पोनंट्सचा दर्जा सायकल चालवण्याच्या अनुभवावर थेट परिणाम करतो बरं का. चांगले कॉम्पोनंट्स म्हणजे स्मूथ गिअर शिफ्टिंग, प्रभावी ब्रेकिंग आणि एकूणच चांगली परफॉर्मन्स मिळते. पण मग किंमत वाढते ना? साहजिकच चांगल्या दर्जाचे कॉम्पोनंट्स सायकलची किंमत वाढवतात. आणि यासोबतच राईड कम्फर्ट म्हणजे चालवताना किती आराम मिळतो हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे सीट वगैरे? हो, त्यात शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत की नाही, हँडलबारची रचना कशी आहे, सीटची क्वालिटी कशी आहे, या गोष्टी येतात. ओके. आता या कंपोनंट्समध्ये थोडं खोलात जाऊया. सुरुवात ब्रेक्सपासून करूया. रोहन मागदुम यांच्या मार्गदर्शिकेनुसार ब्रेक्सचे मुख्य प्रकार कोणते आहेत? साधारणपणे 3 मुख्य प्रकार सध्या दिसतात. पहिला, रिम ब्रेक्स. रिम ब्रेक्स हे जुनेवाले ना? हो, ही पारंपरिक पद्धत आहे, जिथे ब्रेक पॅड चाकाच्या रिमवर दाब देऊन सायकल थांबवतात. हे वजनाला हलके आणि किमतीला स्वस्त असतात. पण यांचं एक लिमिटेशन आहे. पावसात किंवा चिखलात यांची पकड म्हणजे ब्रेकिंग पॉवर ती कमी होते. अच्छा, म्हणजे ओल्या वातावरणात थोडी अडचण येऊ शकते. मग दुसरा पर्याय कोणता? दुसरा आहे मेकॅनिकल डिस्क ब्रेक्स. यात चाकाच्या मध्यभागी असलेल्या डिस्क रोटरवर ब्रेक कॅलिपर दाब देतो. डिस्क ब्रेक सारखे? हो, पण हे केबल वापरून चालतात. मेकॅनिकल. रिम ब्रेक्सपेक्षा यांचं ब्रेकिंग ओल्या स्थितीतही बरं असतं. यांची देखभाल तुलनेने सोपी असते आणि किंमतही मध्यम असते. अनेक हायब्रिड आणि एंट्री लेव्हल MTB-मध्ये हे वापरलेले दिसतात. आणि तिसरा जो सगळ्यात प्रभावी म्हणतात तो? हो, म्हणजे हायड्रॉलिक डिस्क ब्रेक्स. हे सुद्धा डिस्क रोटरवरच काम करतात, पण केबलऐवजी फ्लुइड प्रेशरचा वापर करतात. अगदी आपल्या गाडीच्या ब्रेकसारखे. ओके. यांचं ब्रेकिंग अत्यंत पॉवरफुल आणि नियंत्रित असतं. मग रस्ता कसाही असो. हे थोडे महाग असतात आणि त्यांची देखभाल थोडी किचकट असू शकते, पण परफॉर्मन्सच्या बाबतीत हे सर्वोत्तम मानले जातात. हं. विशेषतः डोंगराळ भागात किंवा स्पर्धात्मक सायकलिंगसाठी रोहन मागदुम हेच रेकमेंड करतात. ब्रेक्स नंतर येतो गिअर्सचा विषय. हा अनेकांना थोडा, काय म्हणतात त्याला, गोंधळात टाकणारा वाटतो. हो, वाटू शकतो. यात शिमानो आणि SRAM या 2 मोठ्या कंपन्या आहेत असं रोहन मागदुम सांगतात. त्यांच्या वेगवेगळ्या लेव्हल्सचा काय अर्थ असतो? हो, शिमानो जी जपानची आहे आणि SRAM अमेरिकन. हे या क्षेत्रातले मोठे खेळाडू आहेत. दोघांच्याही गिअर सिस्टम्समध्ये वेगवेगळ्या लेव्हल्स किंवा ग्रुप सेट्स आहेत. उदाहरणार्थ, शिमानोमध्ये एंट्री लेव्हलला क्लॅरेस, टर्नी, सोरा येतात, जे सामान्य वापरासाठी ठीक आहेत. मग येतं 105, जे खूप लोकप्रिय आहे, कारण ते किंमत आणि परफॉर्मन्सचा चांगला बॅलन्स देतं. आणि मग येतात अल्टिग्रा आणि डुराएस, जे प्रोफेशनल लेव्हलचे, खूप हलके आणि अत्यंत प्रिसिजनवाले असतात. आणि SRM मध्ये पण असंच काहीतरी? हो, SRMमध्ये पण SX, NX, GX पासून फोर्स आणि रेडपर्यंत अशा लेव्हल्स आहेत. पण जास्त गिअर्स म्हणजे नक्की काय फायदा? जास्त वेग मिळतो का? मला हा प्रश्न नेहमी पडतो. नाही, हा एक मोठा गैरसमज आहे आणि रोहन मागदुम यांनी पण तो स्पष्ट केला आहे. जास्त गिअर्स, उदाहरणार्थ 21 स्पीड, 27 स्पीड, म्हणजे जास्त वेग असं अजिबात नाही. अच्छा. जास्त गिअर्स म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीत, जसं की तीव्र चढण असेल, सपाट रस्ता असेल किंवा उतार असेल, सायकल चालवण्यासाठी योग्य प्रमाणात जोर लावण्याचे जास्त पर्याय मिळतात. म्हणजे गिअर रेशिओज जास्त उपलब्ध होतात. ओके, म्हणजे सोपं जातं चालवायला. अगदी. यामुळे सायकल चालवणं सोपं आणि अधिक कार्यक्षम होतं. पण हेही आहे की जास्त गिअर्समुळे सायकलचं वजन आणि किंमत दोन्ही वाढू शकतं. अच्छा, म्हणजे वेग नाही वाढत पण सोय वाढते. याच संदर्भात क्रँकसेट आणि कॅसेटचा उल्लेख येतो. ते काय आहेत नक्की? क्रँकसेट म्हणजे पॅडलला जोडलेला समोरचा भाग, जिथे गिअरच्या रिंग्ज असतात, ज्याला चेन रिंग्ज म्हणतात. सामान्यतः इथे 2 किंवा 3 रिंग्ज असतात. हां. आणि कॅसेट म्हणजे मागच्या चाकाला जोडलेला स्प्रॉकेट्सचा समूह, म्हणजे छोट्या छोट्या गिअर प्लेट्सचा संच. उदाहरण 8 स्पीड, 9 स्पीड, 11 स्पीड कॅसेट. अच्छा. रेस बाईक्समध्ये अनेकदा समोर फक्त एकच चेन रिंग असते, म्हणजे 1x सेटअप, जसं की 11x1 किंवा 12x1. त्याचा काय फायदा? यामुळे पुढचा गिअर बदलायला लागणारा जो डिरेलियर असतो तो नसतो.
त्यामुळे वजन कमी होतं आणि सिस्टीम सोपी होते. आणि हे गिअर बदलण्याचं काम डिरेलियर करतो, बरोबर? बरोबर. फ्रंट आणि रिअर असे दोन असतात. अगदी. समोरच्या चेन रिंग्सवर चेन सरकवण्यासाठी फ्रंट डिरेलियर आणि मागच्या कॅसेटवर चेन सरकवण्यासाठी रिअर डिरेलियर. चांगल्या दर्जाचं डिरेलियर असेल ना, तर गिअर शिफ्टिंग अगदी सहज आणि पटकन होतं. म्हणजे स्मूथ होतं. हो, स्मूथ चेन पडण्याची शक्यता कमी होते आणि चेन व कॅसेट जास्त काळ टिकतात. म्हणूनच चांगल्या डिरेलियरमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरतं, असं रोहन यांचं मत आहे. आणि चेन स्वतः किती वजनाची असते, त्यात पण फरक असतो का? हो, असतो की. चेनचं वजन तिच्या लांबीवर आणि मटेरियलवर अवलंबून असतं. साधारण 250 ग्रॅमपासून 1 किलोपर्यंत असू शकतं. इथे रोहन मागदुम एक महत्त्वाची टिप देतात. अनेक सायकल कंपन्या त्यांच्या सायकलचं वजन सांगतात ना, तेव्हा त्यात पेडल आणि स्टँडचं वजन धरत नाहीत. अरे, हो, त्यामुळे आपण जी सायकल निवडतो तिचं प्रत्यक्ष रस्त्यावर चालवतानाचं वजन थोडं जास्त असू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बरोबर. आता येऊया हँडल बारकडे. यातही वेगवेगळे प्रकार असतात का? कारण वेगवेगळ्या सायकलींवर वेगवेगळे हँडल बार दिसतात मला. हो, नक्कीच. हँडलबारचा प्रकार सायकल चालवण्याच्या पोझिशनवर आणि अर्थातच उद्देशावर परिणाम करतो. रोहन मागदुम यांनी 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. पहिला आणि सर्वात कॉमन म्हणजे फ्लॅट हँडलबार. सरळ असतो तो. हो, सरळ. कंट्रोल चांगला मिळतो आणि शहरातल्या वापरासाठी किंवा हायब्रिड आणि MTB सायकलींवर हा जास्त दिसतो. दुसरा प्रकार जो रेसिंग सायकलींवर असतो तो म्हणजे ड्रॉप बार. हा असा खाली वळलेला असतो. हो, असा वळलेला. याचे अनेक फायदे आहेत. एकतर तुम्ही यावर वेगवेगळ्या पोझिशनमध्ये हात ठेवू शकता, ज्यामुळे लांबच्या प्रवासात आराम मिळतो. आणि खाली झुकल्यामुळे एरोडायनामिक पोझिशन मिळते, म्हणजे हवेचा प्रतिरोध कमी होतो आणि वेग वाढायला मदत होते. रोड बाईक्सवर हाच वापरला जातो. आणि तिसरा एरोबार. ते काय असतं? एरोबार हे मुख्यत्वे ड्रॉप बार किंवा काही वेळा फ्लॅट बारवर अतिरिक्त जोडलेले एक्सटेन्शन असतात. अच्छा, वरून लावलेले. हो, हे विशेषतः ट्रायथलॉन किंवा टाइम ट्रायल स्पर्धांमध्ये वापरतात, जिथे सायकल स्वाराला अधिकाधिक एरोडायनामिक पोझिशनमध्ये राहून वेग वाढवायचा असतो. यात हात एकमेकांच्या जवळ आणि पुढे ठेवले जातात. ओके. या सगळ्या माहितीच्या आधारे रोहन मागदुम यांनी सायकलचे मुख्य प्रकार कसे विभागले आहेत? कोणते मुख्य प्रकार आहेत? त्यांनी 4 मुख्य प्रकारांवर भर दिला आहे. पहिला MTB म्हणजे माउंटेन टेरेन बाईक. MTB. हो, नावातच आहे, ही डोंगराळ, खडबडीत, कच्च्या रस्त्यांसाठी बनवलेली असते. हिचे टायर्स जाड आणि खडबडीत असतात, फ्रेम मजबूत असते आणि सहसा ह्यात सस्पेन्शन म्हणजे शॉक ॲब्झॉर्बर्स असतात. धक्के बसू नयेत म्हणून. दुसरा प्रकार जो अगदी याच्या विरुद्ध आहे, तो म्हणजे रोड बाईक. ही अत्यंत हलकी असते. तिचे टायर्स पातळ आणि गुळगुळीत असतात. ही सपाट, डांबरी रस्त्यांवर वेगाने चालवण्यासाठी डिझाईन केलेली असते. ह्यात सहसा शॉक ॲब्झॉर्बर नसतात, कारण ते वजन वाढवतात आणि वेग कमी करतात. तिसरा आणि माझ्या मते खूप लोकप्रिय प्रकार म्हणजे हायब्रिड बाईक. हायब्रिड? हो, ही MTB आणि रोड बाईक यांचं एक प्रकारचं मिश्रण आहे. हिचे टायर्स MTB पेक्षा पातळ पण रोड बाईकपेक्षा जाड असतात. हँडलबार सहसा फ्लॅट असतो. म्हणजे दोन्हीचा मध्य. अगदी. ही शहरातल्या प्रवासासाठी, फिटनेससाठी किंवा थोड्याफार कच्च्या रस्त्यांवर चालवण्यासाठी उत्तम आहे. रोहन मागदुम यांच्या मते बहुतेक लोकांसाठी, विशेषतः भारतात, हायब्रिड हा एक चांगला अष्टपैलू पर्याय आहे. आणि चौथा, थोडा वेगळा प्रकार कोणता सांगितला? तो म्हणजे टँडम बाईक. 2 सीट्सवाली. हो, ती 2 व्यक्तींसाठी डिझाईन केलेली असते. दोघांनाही पेडल मारावे लागतात. ही पर्यटनासाठी किंवा फक्त मोजमजेसाठी वापरली जाते. शॉक ॲब्झॉर्बर्सचा मुद्दा आलाच आहे. ते नक्की कधी आवश्यक असतात? म्हणजे हायब्रिड किंवा MTB घेताना ते असायलाच हवेत का? चांगला प्रश्न आहे. रोहन मागदुम यांचं मत असं आहे की जर वय 45 पेक्षा जास्त असेल किंवा कंबरदुखी, पाठदुखी किंवा सांध्यांचा त्रास असेल, हो, किंवा तुम्ही प्रामुख्याने खराब रस्त्यांवरच चालवणार असाल, तर सस्पेन्शन असलेली सायकल जास्त आरामदायी वाटेल. पण त्याचे तोटे पण आहेत ना? आहेत की. त्याने सायकलचं वजन वाढतं, किंमत वाढते आणि सपाट रस्त्यावर पेडल मारताना थोडी ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे वेग किंचित कमी होऊ शकतो. अच्छा. त्यामुळे जर तुम्ही प्रामुख्याने चांगल्या रस्त्यांवर चालवणार असाल आणि तुम्हाला वजनाची किंवा धक्क्यांची फारशी चिंता नसेल, तर सस्पेन्शन नसलेली सायकल निवडायला हरकत नाही. आता थोडे टायर्स आणि चाकाच्या आऱ्या म्हणजे स्पोक्सबद्दल बोलूया. टायर्समध्ये काय महत्वाचं आहे? जाड विरुद्ध पातळ यात काय फरक पडतो नक्की?
टायरची जाडी आणि त्याची वरची नक्षी म्हणजे ट्रेड हे सायकलच्या परफॉर्मन्सवर परिणाम करते. जाड, नॉबी टायर जे MTB मध्ये असतात ते कच्च्या किंवा निसरड्या रस्त्यावर चांगली पकड देतात. ग्रिप चांगली मिळते. हो, ग्रिप. पण सपाट रस्त्यावर त्यांचा वेग कमी असतो आणि जास्त श्रम लागतात. या उलट पातळ, गुळगुळीत टायर्स जे रोड बाईक्सवर असतात ते सपाट रस्त्यावर खूप कमी घर्षणाने चालतात. म्हणजे वेग जास्त मिळतो. हो, वेग जास्त मिळतो. पण त्यांची पकड कमी असते आणि पंक्चर होण्याची शक्यता थोडी जास्त असते. हायब्रिड टायर्स या दोन्हींच्या मध्ये असतात. आणि टायर ब्रँड्स आणि ट्यूबलेस टायरचा पण उल्लेख आहे रोहन मागदुम यांच्या गाईडमध्ये. हो, श्वाल्बे किंवा कॉन्टिनेंटल सारखे जर्मन ब्रँड्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ मानले जातात, पण ते महाग असतात. आपल्याकडे MRF किंवा राल्सन सारखे भारतीय पर्यायही उपलब्ध आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्यूबलेस टायरचा पर्याय. ट्यूबलेस गाडीसारखे. अगदी. यात पारंपरिक ट्यूब नसते. टायरमध्ये थेट हवा भरली जाते आणि पंक्चर झाल्यास आत टाकलेलं एक सीलंट लिक्विड ते आपोआप बंद करतं. अरे वा. हो, यामुळे छोटे पंक्चर्स टाळता येतात. वजन थोडं कमी होतं आणि कमी प्रेशरवरही चालवता येतं, ज्यामुळे पकड सुधारते. रोहन मागदुम यांच्या मते ट्यूबलेस हा एक चांगला अपग्रेड आहे, विशेषतः MTB किंवा लांब पल्ल्याच्या राईड्ससाठी. आणि स्पोक्स म्हणजे चाकाच्या आऱ्या, त्यातही काही विशेष आहे का? स्पोक्स चाकाला मजबूती देतात. यात मुख्यत्वे 2 प्रकार दिसतात. साधे, गोल स्पोक्स आणि दुसरे एरो स्पोक्स. एरो. हो, जे चपटे, ब्लेड सारखे असतात. एरो स्पोक्समुळे हवेचा प्रतिरोध थोडा कमी होतो, ज्यामुळे वेग वाढायला मदत होते. पण ते साध्या स्पोक्सपेक्षा महाग असतात आणि सहसा रेसिंग किंवा हाय अँड सायकलिंगमध्ये वापरले जातात. म्हणजे सामान्य वापरासाठी साधे स्पोक्स पुरेसे आहेत. हो, अगदी पुरेसे आहेत. आणि या सगळ्या निवडीच्या प्रक्रियेत कदाचित सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य फ्रेम साईज निवडणं. कारण चुकीच्या साईजची सायकल चालवणं म्हणजे त्रासाला आमंत्रण. हे कसं करायचं? अगदी खरंय. योग्य फ्रेम साईज निवडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी काही होऊ शकतं. मग कसं मोजायचं? यासाठी इन्सीम मोजमाप घेणं गरजेचं आहे. इनसीम. हो, इन्सीम म्हणजे आपल्या कमरेपासून जिथे पॅन्टचा वरचा भाग येतो तिथून खाली जमिनीपर्यंत टाचेच्या रेषेत असलेलं अंतर. हे अंतर तुम्ही भिंतीला टेकून उभं राहून पायात एक पुस्तक किंवा फाईल दाबून मोजू शकता. अच्छा. हे मोजमाप इंच किंवा सेंटीमीटरमध्ये घ्यायचं. आणि मग ह्या मापावरून साईज कशी ठरवायची? प्रत्येक सायकल कंपनीचा किंवा मॉडेलचा स्वतःचा साईज चार्ट असतो. त्यात तुमच्या इन्सीम मोजमापानुसार कोणती फ्रेम साईज म्हणजे स्मॉल, मीडियम, लार्ज किंवा 16 इंच, 18 इंच, 20 इंच अशी योग्य आहे हे दिलेलं असतं. तुम्ही सायकल दुकानात जाऊन तिथल्या तज्ज्ञांची मदत घेऊ शकता किंवा ऑनलाईन कॅल्क्युलेटर वापरू शकता. रोहन मागदुम यांचा सल्ला आहे की 2 साईजमध्ये कन्फ्युजन असेल तर शक्यतो थोडी लहान साईज निवडावी. लहान का? कारण ती हँडल करायला सोपी जाते आणि सीटची उंची ॲडजस्ट करून ती बऱ्यापैकी फिट करता येते. बरोबर. चला, म्हणजे उद्देश, बजेट, फ्रेम, कंपोनेंट्स, प्रकार आणि साईज हे सगळं ठरवून सायकल निवडली. आता ती सुरक्षितपणे आणि आरामात चालवण्यासाठी रोहन मागदुम काय टिप्स देतात? बरोबर. आता सेफ्टी आणि कम्फर्ट, सुरक्षितता सगळ्यात महत्वाची. पहिली आणि अनिवार्य गोष्ट म्हणजे हेल्मेट. हेल्मेट तर हवंच. हो, शहरातल्या गर्दीत किंवा अगदी मोकळ्या रस्त्यावरही पडल्यास डोक्याला इजा होण्यापासून हेल्मेट वाचवतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिसणं, व्हिजिबिलिटी. म्हणजे रात्री वगैरे. हो, विशेषतः सकाळी लवकर, संध्याकाळी उशिरा किंवा रात्री चालवताना समोर एक पांढरा आणि मागे एक लाल दिवा लावणं आवश्यक आहे. LED लाईट्स. तसंच रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, कपड्यांवरील पट्टे किंवा सायकलवर लावलेले रिफ्लेक्टर्स यामुळे इतर वाहन चालकांना आपण सहज दिसतो. आणि आरामासाठी काही खास कपड्यांची गरज आहे का? म्हणजे जीन्स घालून नाही चालवता येत? माईमध्ये थोड्या अंतरासाठी चालणार असेल तर नेहमीचे कपडे चालतील की. पण जर तुम्ही नियमितपणे किंवा लांब पल्ल्याच्या राईड्स करणार असाल, म्हणजे समजा 20-30 किमीपेक्षा जास्त, तर सायकलिंगसाठी बनवलेल्या खास पॅडेड शॉर्ट्स मिळतात. त्या खूप फरक पडतात. पॅडेड शॉर्ट्स? हो, म्हणजे त्यात सीटच्या जागी पॅडिंग असतं, त्यामुळे सीटवर बसण्याचा त्रास कमी होतो. तसेच सायकलिंग ग्लोव्ज वापरल्यास हातांवर येणारा दाब कमी होतो आणि पकड चांगली मिळते. आणि उन्हाळ्यात? उन्हाळ्यात घाम शोषून घेणारे, लवकर सुकणारे म्हणजे ब्रीदेबल कपडे अधिक आरामदायी वाटतात. आणि पाणी पिण्याचं काय? ते पण महत्वाचं असेल ना? खूप महत्वाचं. हायड्रेशन, विशेषतः आपल्याकडच्या हवामानात. सायकलवर पाण्याची बाटली लावण्यासाठी केज असतो, त्यात नेहमी पाण्याची बाटली ठेवावी. हो. लांबच्या प्रवासात किंवा उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइट्स असलेलं पेय घेणंही फायद्याचं ठरतं.
काही जण हायड्रेशन पॅक वापरतात, म्हणजे पाठीवरची बॅग ज्यात पाण्याची पिशवी असते. अच्छा. मुद्दा हा की तहान लागण्याची वाट न बघता नियमितपणे पाणी पित राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सायकल घेतली, वापरली, आता तिची निगा राखणं पण तितकंच महत्वाचं आहे. मेंटेनन्सबद्दल रोहन मागदोम काय सांगतायत? हो, नियमित देखभालीमुळे सायकल चांगली चालते, तिचे पार्ट्स जास्त काळ टिकतात आणि अचानक बिघडण्याचा धोका कमी होतो. यात काही सोप्या गोष्टी आहेत बरं का. पहिली म्हणजे नियमित स्वच्छता. विशेषतः पावसाळ्यात किंवा धूळ चिखलातून चालून आणल्यावर सायकल स्वच्छ पुसून काढावी. दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेन आणि गिअरच्या भागांना नियमितपणे ल्युब्रिकेशन करणं. तेल लावणं. हो, पण त्यासाठी सायकलसाठीचं विशिष्ट ल्युब्रिकंट वापरावं, साधं तेल नाही. यामुळे चेन स्मूथ चालते, आवाज करत नाही आणि गंजत नाही. अजून काही टिप्स आहेत मेंटेनन्सच्या? आहेत ना. टायरमधील हवेचा दाब म्हणजे टायर प्रेशर नियमितपणे तपासावा. प्रत्येक टायरच्या बाजूला शिफारस केलेला दाब म्हणजे PSI लिहिलेला असतो. अच्छा. योग्य प्रेशर ठेवल्यास सायकल चालवायला हलकी वाटते आणि पंक्चरचा धोका कमी होतो. ब्रेक व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे वेळोवेळी तपासावं. ब्रेक लिव्हर जास्त दाबावा लागत असेल किंवा आवाज येत असेल तर ते तपासून घ्यावेत. आणि गिअर्सचं? तसेच गिअर शिफ्टिंगमध्ये काही अडचण येत असेल, म्हणजे चेन नीट बदलत नसेल किंवा आवाज करत असेल तर डिरेलियर ॲडजस्ट करून घ्यावा. आणि शेवटचं म्हणजे एक छोटासा टूल किट, पंक्चर काढायचं सामान, एक छोटा पंप आणि एक जास्तीची ट्यूब किंवा ट्यूबलेस सिलेंट नेहमी सोबत ठेवावं. म्हणजे बेसिक गोष्टी. हो, रोहन म्हणतात की या बेसिक गोष्टी स्वतः करायला शिकल्यास खूप फायदा होतो. एकंदरीत रोहन मागदूम यांच्या मार्गदर्शिकेमुळे सायकल निवडण्यापासून ते तिची काळजी घेण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया खूपच सोपी वाटते आहे आता. आपण आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडबड करू नका. तुमची गरज काय आहे म्हणजे पर्पज हे शांतपणे ओळखा. मग बजेट ठरवा. त्यानंतर फ्रेम मटेरियल, स्टील, अलॉय, कार्बन फायबरपैकी कोणतं घ्यायचं, कॉम्पोनेंट्सचा दर्जा कसा हवाय, ब्रेक्स, गिअर्स, सायकलचा प्रकार, MTB, रोड, हायब्रिड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या उंचीनुसार योग्य फ्रेम साईज, इनसीम वापरून निवडा. हो, सायकल विकत घेताना शक्य असल्यास टेस्ट राईड नक्की घ्या आणि वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळा. हेल्मेट, लाईट्स, रिफ्लेक्टर्स वापरा. लांबच्या प्रवासासाठी योग्य कपडे आणि हायड्रेशनची काळजी घ्या. अगदी. आणि हो, नियमित देखभाल करायला विसरू नका. स्वच्छता, लुब्रिकेशन, टायर प्रेशर तपासणी. रोहन मागदूम यांनी नवशिक्यांसाठी एक छान सल्ला दिला आहे. सुरुवातीलाच खूप महागडी आधुनिक सायकल घेण्याची गरज नाहीये. एक चांगली, विश्वासार्ह, बजेटमधली अलॉय फ्रेम असलेली हायब्रिड किंवा MTB सायकल घ्या. हळूहळू तुमचा अनुभव वाढेल, सायकलिंगची आवड वाढेल, तसं तुम्ही अपग्रेडचा विचार करू शकता. बरोबर. सायकलिंगचे फायदे तर आहेतच, आरोग्य, पर्यावरण आणि पैशांची बचत. नक्कीच. आणि आता भारतातही सायकलकडे केवळ व्यायामाचं साधन म्हणून नाही, तर प्रवासाचा एक व्यवहार्य आणि आनंददायी पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. ऑफिसला जाणं असो, वीकेंड राईड असो किंवा फक्त फिटनेससाठी चालवणं असो. हो ना. सायकल आपल्या आयुष्यात एक सकारात्मक बदल नक्कीच घडवू शकते. जाता जाता एक विचार मनात येतो. आपण सायकल निवडताना तिचे स्पेसिफिकेशन्स, टेक्नॉलॉजी, परफॉर्मन्स यावर खूप लक्ष देतो. हो, देतोच. पण आपण निवडलेली सायकल आपल्या जीवनशैलीत, आपल्या रोजच्या सवयींमध्ये किती सहजपणे मिसळून जाईल याचा विचार करतो का? ती फक्त शनिवारी रविवारी गॅरेजमधून बाहेर निघणारा एक खेळणं राहील की खरंच आपल्या प्रवासाचा, आपल्या आरोग्याचा आणि आपल्या आनंदाचा एक अविभाज्य भाग बनेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. ही सायकल फक्त एक वस्तू न राहता आपल्या जगण्याचा एक भाग कशी बनेल यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. तोपर्यंत हॅपी सायकलिंग.